नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची द्वितीय सत्र परीक्षा सन 2024ची जो काही पेपर आपला उद्या होणार आहे त्याची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या शाळेतून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी आपल्याला 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण पेपर आपला हा 40 गुणांचा आहे. 2 तासाची वेळ ही आपल्याला सोडवायला दिली जाईल आणि हा पेपर आपला इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयांवर आधारित आहे. इतिहासासाठी आपल्याला 25 गुणांचं वेटेज दिलेलं आहे आणि 15 गुण हे राज्यशास्त्रासाठी असणार आहेत. असा एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे. एकूण 5 प्रश्न हे आपले इतिहास विषयावर आधारित असतील आणि त्यानंतरचे 6, 7, 8 आणि 9 हे 4 प्रश्न राज्यशास्त्रावर आधारित असणार आहेत. बघा सर्व प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक. इसवी सन 1992मध्ये या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी सेठना यांची नेमणूक झाली. बघा पेन्सिलीने अंडरलाईन केलेली आहे अचूक उत्तराला आंध्र प्रदेश, डॉक्टर होमी सेठना. त्यानंतर तिसरं, भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचं ब भाग, चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. सौदामिनी राव, विद्या बाळ, प्रमिला दंडवते आणि ज्योती मापसेकर. त्यानंतर दुसरा गट आहे डॉक्टर एन गोपीनाथ, रामचंद्र शर्मा, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय, डॉक्टर मोहनराव. यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तिसरा गट आहे कपिलदेव, करनाम मल्लेश्वरी, गीतसेठ, सुनील गावस्कर. त्यातला ब हा करनाम मल्लेश्वरी ही जी काही जोडी आहे ती चुकीची आहे. त्यानंतर पुढचं, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. तुम्हाला माहीत असलेली मराठी वृत्तपत्रांची नावे लिहा. 4 नावं या ठिकाणी लिहायची आहेत 2 गुणांसाठी. त्यानंतर पुढचं, महत्त्वाची बंदरे, 4 बंदरांची नावं लिहा. तिसरी कृती आहे अणुचाचण्या घेण्याचा निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान. पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी, त्यांचं नाव लिहायचं आहे. प्रश्न दुसरा ब बघा, थोडक्यात संकल्पना लिहा. कोणतेही 2 टिपा लिहा 4 गुणांसाठी. 1. भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय. 2. जयपूर फ्रूट तंत्रज्ञान. 3. गीत सेठी यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. फक्त 2. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. 2. अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. 3. प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे तिसरा. त्यानंतर प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची 20 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. दुसरं, समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे. 3. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. या पद्धतीने 2 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 गुणांसाठी. 1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते. 2.
आजची वृत्तपत्रे समाजसेवेची कोणती कामे करतात? 3. दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? या पद्धतीने आपला इतिहासाचा पेपर हा असणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा राज्यशास्त्रासाठी. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद राष्ट्र नाही? अमेरिका, रशिया, जर्मनी आणि चीन. दुसरं, पुढीलपैकी टिंबटिंब हा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. प्रश्न 7वा चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. 2. श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. आणि तिसरा आहे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांचे चुकीबरोबर ओळखून आपण सहकारण लिहायचं आहे. प्रश्न 8वा पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक मॅकमोहन रेषा आणि दुसरं दहशतवाद. ब भाग संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतीही 1-2 गुणांसाठी. संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत भाषा स्पॅनिश ही एक भाषा दिली आहे आणि पुढच्या 5 भाषा आपल्याला लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने आपला हा इतिहासाचा पेपर होता. आपल्याला हा पेपर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. काही अडचणी असतील तर उद्या आपण या पेपरची प्रश्नपत्रिकेची आन्सर शीट आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तीही एकदा अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.